बऱ्याचदा आपण बाहेर हॉटेलमध्ये सांबार खातो आणि विचार करतो की असा सांबार घरी का बनत नाही. तर अगदी तसाच सांबार घरी कसा बनवायचा हीच रेसिपी आज दाखवत आहे. तुम्ही एकदा तरी असा सांबार बनवून बघा. बघा खूप छान बनतो. इथे मी अर्धी वाटी तूर डाळ 1-2 पाण्याने स्वच्छ धुतली आहे आणि अर्धवट शिजली की त्याच्यामध्ये ह्या भाज्या घालायच्या. याच्यामध्ये दुधी, काशीफळ, 1 गाजर, 2 शेंगांचे तुकडे घातलेले आहेत आणि आता हे मध्यम टू लो गॅसवर आपण शिजू देणार. तोपर्यंत बनवूया सांबारसाठी लागणारा मसाला. त्यासाठी 1 चमचा तेल घेतले, त्याच्यामध्ये 2 चमचे हरभऱ्याची डाळ, 2 चमचे उडीद सोल, 10 ते 12 काळी मिरी, 1 चमचा मेथी, 3 चमचे धने, 1 चमचा जिरं आणि 10 ते 12 मध्यम तिखट मिरच्या, 1.5 चमचा तीळ आणि अर्धी मूठ कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत. हे सर्व थंड झालं की मिक्सीच्या भांड्याला लावून याची पावडर बनवून घ्यायची. अगदी परफेक्ट सांबार मसाला घरच्या घरी तयार होतो. खूप सुंदर बनतो हा सांबार मसाला. तर जोपर्यंत आपला सांबार मसाला बनवून झाला तोपर्यंत आपली डाळ आणि भाज्या शिजलेल्या आहेत त्या साईडला ठेवूया. इथे 2 मोठे टोमॅटो आणि थोडंसं ओल्या नारळाचे तुकडे घेतले, ते मिक्सीला वाटून घ्यायचे. आता कढईमध्ये 1 चमचा तेल गरम केलं आहे, त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा मोहरी घातली आहे. त्यानंतर आपण वाटलेला टोमॅटो आणि ओलं नारळाची पेस्ट याच्यामध्ये घालायची. मध्यम टू लो गॅसवर 3-4 मिनटं छान शिजू द्यायची. तेल सुटायला लागलं की याच्यात चवीनुसार मीठ घालूया आणि मगाशी बनवलेला सांबार मसाला 3 चमचे घालायचा आहे. त्यालाही अर्धा मिनिट भाजू द्यायचं. अर्धा मिनिट भाजून झाल्यानंतर इथे अर्धा चमचा एवढी मिरची पावडर घातली आहे, कारण आपण सांबार मसाल्यामध्ये सुद्धा मिरच्यांचा वापर केलेला आहे. आता थोडंसं पाणी घालायचं याच्यामध्ये आणि झाकण ठेवून लो गॅसवर 3-4 मिनटं शिजू द्यायचं, की ज्यामुळे छान ग्रेव्ही तयार होईल आणि असा रस्सा येईल. आता ह्या स्टेजला शिजलेल्या भाज्या आणि डाळ घालूया. थोडंसं पाणी याच्यामध्ये वाढवायचं, 2-3 मिनटं छान शिजू द्यायचं. त्यानंतर अर्धी वाटी चिंचेचा कोळ, 2.5 चमचे बारीक चिरलेला गूळ घालून परत 1 मिनटं शिजू देऊ आणि आता लावूया ह्याच्यावर तडका. तडक्यासाठी एका भांड्यामध्ये 1 चमचा तेल घेतले. तेल तापलं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं मोहरी घालायची, 1 चमचा उडदाचं सोल, 1 बारीक चिरलेली हिरवी मिरची, 2 लाल मिरच्यांचे तुकडे केलेले, 3 ते 4 कढीपत्त्याची पानं आणि आता हा गरम तडका मस्त सांबारवर देऊया आपण आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. एकदम भन्नाट चवीचा सांबार तयार आहे. कशाही सोबत खा, इडलीसोबत, डोशासोबत, वड्यासोबत किंवा अगदी असाही जरी तुम्ही सूपसारखा पिलात तरी खूप सुंदर लागतो. ह्याच्याचसोबत मी उडीद वड्याची रेसिपीसुद्धा माझ्या लॉंग व्हिडिओवर टाकलेली आहे, तुम्ही बघू शकता.